जनतेला काटकसर करायला लावणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अपयश आहे। आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी अशा प्रकारे जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला नव्हता, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी संताप व्यक्त केला। वाढती महागाई, इंधन दर आणि आर्थिक ताण यामुळे सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना सरकारकडून अशा सूचना दिल्या जात असल्याने नाराजी वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे भारतातल्या हिंदुस्थानातील जनतेला जे आवाहन केलं त्याच्याबद्दल मला पहिल्यांदा आपल्याला असं सांगायचं आहे की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडं पाषाण या उक्तीप्रमाणे प्रधानमंत्र्यांनी भारतातील देशातील जनतेला आवाहन केलं आहे। यामध्ये मला यातून एवढंच सांगायचं आहे की या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदीला कळून चुकलं आहे की आपण अपयशी झालेलं आहे। आपली आर्थिक नीती किंवा परराष्ट्रीय धोरण फसलेलं आहे। कारण नरेंद्र मोदी साहेब हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना देशाच्या अर्थकारणाचा किंवा देशाच्या राजकारणाचा अनुभव शून्य होता। कारण ते देशाच्या राजकारणात नव्हते, ते डायरेक्ट मुख्यमंत्री पदावरून का नाही पंतप्रधान झालेले आहेत। त्यामुळे त्यांना हे देशाची अर्थव्यवस्था कशी सक्षम ठेवायची किंवा परिस्थितीशी कसं आपण झगडायचं याचा अनुभव नसल्यामुळं आज ही परिस्थिती आलेली आहे। कारण आपण पहा, नरेंद्र मोदी साहेबांच्या अगोदर डॉक्टर मनमोहन सिंग हे 10 वर्ष पंतप्रधान होते, त्याच्या अगोदर ते 5 वर्ष अर्थमंत्री होते आणि ते अर्थतज्ञ होते, त्यांना याचा पूर्ण अभ्यास होता। ह्याच्यापेक्षा अतिशय बिकट परिस्थिती मागच्या काळामध्ये आले असताना सुद्धा कधी कुठल्या पंतप्रधानाने असं आवाहन केलं नव्हतं की तुम्ही तेल कमी वापरा, तुम्ही सोने खरेदी करू नका, तुम्ही पेट्रोल डिझेल वाचवा। ही जी तुम्ही आज बोला लागलात हे तुमचं राजकारणातलं, आंतरराष्ट्रीय राजकारणातलं हे अपयशाचं हे घोतक आहे। मला एक सांगायचं आहे की नरेंद्र मोदी साहेबांना की तुम्ही आव्हान करता, कधी करता? 5 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर, त्याचे निकाल लागल्यानंतर, तुमचा इव्हेंट पूर्ण झाल्यानंतर। अहो मला सांगा, 27 फेब्रुवारीला तुम्ही इस्रायलला होता, गयामध्ये मेडल घेतला त्यांचं, आणि 28 फेब्रुवारी पासून जगावर या इस्रायलचं, इराणचं, अमेरिकेचं युद्ध लागलं। तुम्हाला कळलं नाही का? तुम्हाला माहित नव्हतं का ह्याचा परिणाम काय होणार आहे, आपल्या देशावर काय होणार आहे? आज मला सांगा, तेल साठाची आपली कुवत किती आहे देशाची? अहो तुम्ही आज भाजीमध्ये तेल कमी वापरा म्हणून सांगतात, तळलेले पदार्थ खाऊ नका म्हणून सांगतात, मग तुम्ही 12 वर्षामध्ये काय केलं? कारण आतापर्यंत 60 ते 65% तेल हे आपण बाहेरून आयात करतो। मग तुम्ही शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव कमी देऊन शेतकऱ्याला मातीत घातलं, शेतकऱ्याने सोयाबीन उत्पादन कमी केलं। आज ह्याचा परिणाम आहे। जर इथं या भारत देशामध्ये जर शेतकऱ्यांना जागला असता, उभं केलं असतं, तुम्ही जे काही ते कुठे 500 कुठे 2000 रुपये पंतप्रधानचं जे काही देऊन त्याच्यावर शेतकरी हा टिकला नाही, कारण टिकत नसतो। शेतकऱ्याला तुम्ही हमीभाव द्यायला पाहिजे होतं, स्वामी रंगनाथनची जी आवाज होता तो द्यायला पाहिजे होता। ह्याच्यामुळे तुम्ही अपयशी झालात। तुमचे मंत्री जो आज सोलापूरचा, जो कालच मी बावनकुळे साहेबांचा चेहरा पाहिला, हसू येत होतं मला। ते बावनकुळे त्यांना कळेना की तुमचे समर्थन कसं करायचं, कारण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं अपयश। परंतु तेच आम्हाला उपदेशाचे डोस देत असताना त्यांच्या पाठीमागे गाडीचे ताफे किती होते। म्हणजे अहो, अगोदर ज्यावेळी युद्धाची सुरुवात झाली, ज्यावेळी विरोधक म्हणत होते या देशातील, या राज्यातील की कोरोनासारखी परिस्थिती, इंधन साठा कमी आहे, आपल्याकडे साठवणूक नाही, त्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते, याद राखा, कोणी जरी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला
तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, त्याच्यावर गुन्हे नोंद केले जातील, हे देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी आवाहन केलं होतं. मग आज मी देवाभाऊला आवाहन करतो की आज नरेंद्र मोदी साहेब तुमचे पंतप्रधानच म्हणतात की आज देशात तेलाची कमतरता होणार आहे. आपल्यामध्ये जे डॉलर आहेत, जे परकीय चलन आहे, जे परकीय चलनाचा साठा आपल्यामध्ये कमी आहे, हे त्यांनी मान्य केलेले आहेत. म्हणून सोनं खरेदी करू नका म्हणतात, तेल कमी वापरा म्हणतात. कारण आपल्यातलं जे परकीय चलन तिकडे गेल्यानंतर आपल्याला भविष्यातल्या चिंता आहे. देशामध्ये अराजकता मांडेल, देशामध्ये महागाई वाढेल, हे पंतप्रधान आता बोलतात. मग मला एक सांगायचं की तुम्ही त्यांच्या कायदेशीर कारवाई करणार आहात का? मला एवढं या अनुषंगाने सांगायचं आहे की एक लक्षात घ्या, भारताचा पंतप्रधान हा म्हणजे कुटुंबाचा प्रमुख असतो, देशाचा प्रमुख असतो, एक बाप असतो. अहो, या भारताच्या इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये असं कुठलं नाही आहे की स्वतःचा बाप जर म्हणतोय की स्वतःचा बाप म्हणतोय की पोरांनो तुम्ही उपाशी राहा आणि मी पोट भरून खातो आणि तुम्ही अर्धपोटी खावा, हे असला कुठला बाप म्हणत नसतो. बापाचं कर्तव्य कसं असतं माहित आहे का? की स्वतः अर्ध उपाशी राहतो परंतु पोरांचं पोट भरतो. ह्याला बाप म्हणतात, ह्याला पालक म्हणतात, ह्याला देशाचा नेता म्हणतात. हे नरेंद्र मोदीला आज कळायला मला वाटतं वेळ लागणार आहे. कारण या अगोदर लाल बहादूर शास्त्रीचं तुम्हीच कालच्या भाषणामध्ये उदाहरण दिलात की यापूर्वी असं झालं होतं, अशी परिस्थिती आली होती. परंतु लाल बहादूर शास्त्री ज्यावेळी या देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी भारत पाकिस्तानचं युद्ध चालू होतं. त्यावेळी आपला देश नुकताच स्वातंत्र्य झालेला होता. काही म्हणजे आपल्या अन्नधान्याचं तुटवडा होता, एवढं आपलं उत्पादन नव्हतं. त्यावेळी त्याला दिसत होतं की बाबा आपल्याला भविष्यामध्ये अन्नधान्याला तुटवडा होणार आहे, ह्या युद्धाचा परिणाम आपल्या देशावर, आपल्या जनतेवर होणार आहे. त्यांनी स्वतःच्या बायकोला बोलले की आजपासून तू एकच टाइम स्वयंपाक करायचा, संध्याकाळचा स्वयंपाक करायचा नाही आणि आठवड्यातून एक दिवस आपण उपवास धरायचा. ती स्वतःवर पहिली कृती करून त्याने देशाला आवाहन केलं की आपण दिवसातून एक टाइम स्वयंपाक करा, एक टाइमच अन्न शिजवा, आठवड्यातून एकदा आपण उपवास धरा, हे अन्न त्याग करा. कारण या भविष्यात अशी परिस्थिती उत्पन्न होणार आहे. ही लाल बहादूर शास्त्री कुठं आणि हा आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठं की जो नुसतं बोलतोय, मोठमोठ्या रॅली होतात, निवडणुका होतात, बोललं तर 2 तासानंतर बेंगलोरमध्ये सुद्धा रॅली करतात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमेश्वरला गुजरातमध्ये ताफ्याचा ताफा काढतात. हे कुठं? म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की या देशामध्ये बहुतेक मला असं वाटायला लागलंय की नरेंद्र मोदी साहेबांना त्यांच्या या देशाच्या जनतेपेक्षा निवडणूक महत्वाची, तर त्यातल्या त्यात अदानी अंबानीचं हित लय महत्वाचं आहे. देशाला तुम्ही आवाहन करता तेल कमी करा, तेल कमी खावा, पेट्रोल कमी करा, हे कमी करा, सोनं घेऊ नका, तुमच्या म्हणजे विदेश लग्नकानी मोठमोठे समारंभ करू नका. अहो तुम्ही सांगितलं होतं हो मोदी साहेब, 2024च्या निवडणुकीच्या अगोदर तुम्ही सांगितलं होता की अगोदरचं जे सरकार होतं, हे ज्या विरोधकावर तुम्ही टीका करताना का सांगितलं की मंगळसूत्र चोर आहेत, हे तुमच्या गळ्यातले मंगळसूत्र चोर घेतील, हे तुम्ही आवाहन केलं होतं, सत्तेवर आला होता खोटं बोलून. आणि आज तुम्हीच म्हणता 1 वर्षभर सोनं खरेदी करू नका. अहो या भारत देश हा जगातला एवढा एक हिंदुत्व संस्कृती, हिंदू संस्कृतीप्रमाणे एवढा तत्वनिष्ठ आहे की मुलीच्या लग्नाला एक मंगळसूत्राशिवाय ते लग्न धरलं जात नाही. म्हणजे त्यांनी तर मंगळसूत्र चोरस होते म्हणून सांगितलं. आता तुम्ही बिगर मंगळसूत्राच्या मुली लग्न करा, हे कुठली संस्कृती तुम्ही आणायला लागलात? मला तर असं वाटायला लागलंय तुम्ही या भारत देशावर इस्रायलच्या पंतप्रधान नेतान्याहूचा जो प्रभाव त्या देशामध्ये आहे, जी संस्कृती इस्रायलमध्ये आहे की स्वतःच सर्व काही जनतेवर लादायचं, स्वतःचं अपयश देशाच्या नागरिकावर लादायचं, तो प्रकार तुम्ही या त्याचा आदर्श इस्रायल पॅटर्न या हिंदुस्थानमध्ये, या भारतामध्ये लावा लागलात. हे फक्त तुमचं ते ट्रम्प आणि ते प्रेम, अमेरिकेचं प्रेम हे उतू व्हायला लागलाय. आम्हाला शिकवता तुम्ही
विदेशामध्ये प्रवास करू नका, विदेशात जाऊ नका, इकडे जाऊ नका. अहो मला सांगा, तुमच्या पेनापासून, तुमच्या गॉगल पासून, तुमच्या सूट पासून, तुमच्या बूट पासून सर्व विदेशी आहे. तुम्ही स्वतःचं अनुकरण करा. स्वतःचे 1-1 लाख रुपये किलो असलेलं मशरूम तुम्ही खाता, दिवसाला 4-4 लाख रुपयाचं, आणि आम्हाला सांगता तेल असलेली भाजी खाऊ नका. हा कुठला न्याय आहे? मोदी साहेब, तुम्ही संपूर्णतः अपयशी झालेला आहात. तुम्हाला केंद्राचा देश चालवण्याच्या राजकारणाचा अभ्यास मुळात नसल्यामुळं आज तळून चुकलाय. सुरुवातीच्या काही काळामध्ये तुम्हाला काय वाटलं नव्हतं, परंतु अशी जी बिकट परिस्थिती यायला लागली, या बिकट परिस्थितीला आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ शकता हे तुम्हाला जमलं नाही. म्हणून आज या देशाला एका चांगल्या अर्थतज्ञाची गरज आहे.